गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ असं काही स्पेशल वगैरे नाही आहे. हा फक्त एक सिटटॉक व्हिडिओ आहे जो मला खूप दिवसापासून बनवायचा होता. जेव्हा आपण 100 सबस्क्रायबर्स हिट केलेत यूट्यूबला तेव्हाच मला बनवायचा होता. बट ॲक्च्युली माझं शेड्यूल इतकं हेक्टिक होतं की तो व्हिडिओ डिले होत आजपर्यंत आला आहे. सो फायनली मी आज व्हिडिओ बनवते आहे. ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये मला म्हणजे जो प्रश्न माझ्या फॅमिली मेंबर्सला, माझ्या सबस्क्रायबर्सला पडलेला आहे की माझ्या करिअर पाथमध्ये मी यूट्यूबला का एंटर केलं आहे किंवा मी अचानक यूट्यूब चॅनल का स्टार्ट केलं आहे. सो या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे. सो विदाऊट एनी फर्दर अडू लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. ॲक्च्युली माझं यूट्यूब चॅनल ऑलरेडी होतं इन 2020. जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाल माझ्या तर तुम्हाला नक्कीच इथे जॉईन डेट दिसेल जी 2020 आहे. ॲक्च्युली 2020मध्ये मी टिकटॉक पण चालवायचे. म्हणजे टिकटॉकवर व्हिडिओज वगैरे बनवायचे किंवा माझे चांगले माझे फॉलोअर्स होते. माझे फॉलोअर्स पण छान होते. म्हणजे 2000 आय थिंक माझे फॉलोअर्स होते. आणि ही काही लोकांसाठी गोष्ट खूप शून्य असेल की 2000-3000 फॉलोअर्स एवढं काय. बट जो स्ट्रगल करतोय त्या पर्टिक्युलर या ह्याच्यामध्ये म्हणजे पर्टिक्युलर गोष्टीमध्ये, सो त्यांच्यासाठी एवढी जरी गोष्ट त्यांना ॲज अ सक्सेस मिळाली ना, ती पण खूप मोठी गोष्ट असते. सो माझ्यासाठी पण म्हणजे मला ॲप्रिशिएट वगैरे पण भरपूर मिळालेत की मी छान व्हिडिओज वगैरे बनवायचे वगैरे. ॲक्च्युली अपार्ट ऑफ दिस थिंग मला स्वतःला कॅमेऱ्यासमोर बघायला खूप आवडतं. आणि 2020मध्ये मी खूप शूट्स वगैरे म्हणजे मी शूट्स स्टार्ट केले होते. मी शूट्स करायचे, मी माझे पर्सनल शूट्स करायचे, मी मेकअप आर्टिस्टसोबत शूट करायचे. सो मी माझ्या इंस्टाग्रामवर मी माझं इंस्टाग्राम हँडल तर देईल तुम्हाला. सगळे माझे शूट्सचे फोटोज किंवा माझं BTS सगळं मी तिथे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. तुम्हाला कळेलच की मी किती ॲडिक्टेड होते या सगळ्या गोष्टींशी. सो रँडमली की मी फक्त माझ्या आईला सांगितलं की मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे इन 2020 बरं का. आणि तिला या गोष्टींबद्दल म्हणजे यूट्यूब काय किंवा तिला टिकटॉक काय या गोष्टी तिला काहीच माहिती नव्हतं. तेव्हा मला आठवतं की तिच्याकडे एक अँड्रॉइड पण नव्हती. तिच्या एक छोटासा मोबाईल होता कीपॅडवाला, दॅट्स इट. सो तिला याबद्दल काय माहीत नव्हतं. तर तिला असं वाटलं की नॉर्मल मी व्हिडिओ बनवते आहे आणि माझ्याकडे ठेवेल, ठीक आहे. तिला माहिती होतं की मी शूट्स वगैरे करते. पण मी तिला हे सांगायचे की ते शूट्स वगैरे मी फक्त माझ्यासाठी ठेवते. बिकॉज माझी फॅमिली ही खूप इंट्रोवर्ट टाईपची आहे. इंट्रोवर्ट ॲज द मीन की म्हणजे माझ्या फॅमिलीमधली मी सगळ्यात छोटी मुलगी. म्हणजे माझ्या सिबलिंग्स किंवा माझ्या कझिनमध्ये सगळ्यात छोटी मी. सो ते पण सोशल मीडिया यूज करतात डेफिनेटली. बट मी स्वतःला सोशल मीडियावर रिप्रेझेंट करते. मी माझे फोटोज वगैरे म्हणजे माझे डेली म्हणजे मी कुठे गेले किंवा मी काय करते माझे सगळं मी तिथे रिप्रेझेंट करायचे. माझे फॉलोअर्स पण खूप छान होते. इंस्टाग्रामला पण छान होते, टिकटॉकला पण छान होते. सो म्हणजे माझ्या घरच्यांचं असंच म्हणणं होतं की ऑफकोर्स माझ्या घरचे मला होतेच इंस्टाग्रामवर वगैरे. सो त्यांचं असं म्हणणं होतं सगळ्यांचं की तू शूट वगैरे करते, तू कर, आम्ही तुला नाही म्हणत नाही. पण फक्त ना तू तुझ्यापुरतं कर. म्हणजे तू सोशल मीडियावर किंवा दुसरीकडे कुठे नको टाकूस. तू फक्त तुझ्यापुरतं ठेव अँड दॅट्स इट. माझ्या मम्मीचं पण हेच म्हणणं होतं. माझ्या पप्पांना तर खूप नंतर कळालं की मी शूट्स वगैरे करते. माझ्या पप्पांना तर माहिती पण नव्हतं मी करते वगैरे म्हणून. सो फक्त त्यांचं हेच म्हणणं होतं की तू करते ना, तू तुझ्यापुरतं कर आणि बस. पण मी काय करायचे, मी इंस्टाग्रामवर पोस्ट करायचे. म्हणजे ऑफकोर्स मी करते कशासाठी की पोस्ट करण्यासाठी. मी माझ्या स्वतःसाठी तरी नाही करत आहे. सो मी माझ्या घरच्यांना न सांगता मी पोस्ट वगैरे करायचे. आणि इथपर्यंत ठीक होतं. इथपर्यंत तरी माझं अकाउंट ते पब्लिक होतं. त्यामुळे मला कोणी माझं काही मिसयूज वगैरे घरच्यांचं म्हणणं होतं की कोणी मिसयूज करेल, लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील की यार ही यांची मुलगी अशी करते, शूट्स वगैरे करते, बाहेर फिरते, हे करते. सो माझ्या घरच्यांचं ॲक्च्युली हे म्हणणं होतं की नको आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी. आत्तापर्यंत कोणीच केलं नाही आहे, सो तू पण नको करूस. आणि अचानकच मी सडन एक यूट्यूब व्हिडिओ शूट केला. आणि तो व्हिडिओ आय थिंक मला आठवतं की तो फन फॅक्ट्स अबाउट मी होता. 10 फन फॅक्ट्स अबाउट मी. सो तो व्हिडिओ मी 2020मध्ये अपलोड केला होता. आणि मला त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे जेवढा मी एक्सपेक्ट केला होता ना की ॲटलिस्ट 100, 200, 300 लोकांनी पाहावं, सो ती अपेक्षा माझी पूर्ण झाली. म्हणजे तो माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये. आणि माझे सबस्क्रायबर्स पण थोडेफार इन्क्रीज पण झाले होते त्या व्हिडिओने. म्हणजे मला रिस्पॉन्स ॲट द एंड मला चांगला मिळाला होता. सो मी डिसाईड केलं की म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं चालू होतं की आता मी सेकंड कंटेंट काय बनवू किंवा मी काय शूट करू वगैरे. सो सडनली तो व्हिडिओ माझा जो यूट्यूबचा आहे तो मे बी माझ्या घरच्यांपर्यंत पोहोचला. सो माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं, माझ्या घरच्यांनी सांगितलं तू जे करतेस, तू शूटला जातेस, तू एवढ्या वेळ बाहेर थांबतेस, इकडे जाऊन शूट करतेस, आम्ही तुला त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही आहे. बट आता तू जे यूट्यूबला व्हिडिओज वगैरे पोस्ट करते सो ते नको करूस. आणि
तुला जे करायचं तुला करायचं आहे ना, आम्ही तुला नाही म्हणत नाही. तुझं लग्न झाल्यानंतर तुला जे काही करायचं ना तू ते कर, आम्ही तुला काहीच बोलणार नाही आहे. अँड सडनली म्हणजे माझी तेव्हापासूनची इच्छा होतीच की मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं. कारण मी माझं खरं सांगायचं म्हटलं तर मी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपपेक्षा मी यूट्यूब जास्त ॲडिक्टेड आहे. कारण मला ना म्हणजे जे यूट्यूबर्स आहेत फेमस त्यांचे व्हिडिओज, त्यांचे व्लॉग्स बघायला खूप आवडतं. म्हणजे आय सी माय सेल्फ की यार मी पण कधीतरी असं करणार किंवा मी अशी यूट्यूब व्हिडिओ करणार, मी अशा प्रकारे कंटेंट बनवणार, माझे पण कुठेतरी छान फॉलोअर्स मिळतील, मला बाहेर मिळतील, मला ओळखतील वगैरे. ह्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये होताच जॉब करत. बट जॉब करता मला एक गोष्ट माहिती होती की यूट्यूब स्टार्ट करण्यासाठी चांगला सेटअप लागेल आणि म्हणजे चांगलं कंटेंट लागेल, जे आता सध्या मी जॉब करते. सो मी या सगळ्या दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकत नाही. ॲटलिस्ट मला एकच गोष्ट करायची एका टाईमला, एक तर मी जॉब करेल किंवा मी यूट्यूब करेल. पण सध्या तरी मी जॉब क्यूट करू शकत नव्हते कारण चांगला माझ्या पोस्टचा चांगला जॉब होता. सो मी डिसाईड केलं होतं की मी जेव्हा मी जॉब क्यूट करेल इन फ्युचर, सो तेव्हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करेल. माझं म्हणजे मला यूट्यूब करायचंच होते, माझ्या डोक्यामध्ये 2020पासूनच आहे. आणि सडनली 2024मध्ये माझं लग्न झालं माझं 2024मध्ये. आणि रँडमली मला आठवते की मी यूट्यूब माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ या 2024चा अपलोड करायच्या 2 दिवस अगोदर मी घरी गेले होते माझ्या माहेरी. सो मी जस्ट बसली आहे आणि आय थिंक मी एका यूट्यूबरचा व्लॉग बघितला का काय बघितला, आय डोंट नो. मला अचानकच फिलिंग झाली की यार म्हणजे तो व्हिडिओ असा होता की ती जॉब पण करते आणि ती घर पण सांभाळते आणि सगळ्या गोष्टी ती हँडल करते. सो मला पण वाटलं की मी काय करू शकत, मी पण करू शकते, माझ्याकडे पण टाईम आहे, मला पण थोडंसं वेळ भेटतो ऑफिसमध्ये. सो मी त्या टाईमला पण करू शकते किंवा मी एडिट करू शकते किंवा मी पोस्ट करू शकते किंवा मी कंटेंटची तयारी करू शकते, मी स्क्रिप्ट रायटिंग करू शकते, मी सगळ्या गोष्टी करू शकते. सो मग मी रँडमली माझ्या मम्मीला बसवलं आणि माझ्या मम्मीला मी सांगितलं की मम्मी मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करते. तुला आठवतं का की मी एकदा व्हिडिओ बनवला होता आणि तो असं म्हणजे मला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे, सो मला करायचं आहे. माझी मम्मी म्हटली की तुझी लाईफ सध्या हेक्टिक आहे, तुला जॉब, तुला घर पण सांभाळायचं, तुला सगळ्या गोष्टी एका टाईमला करायच्या आणि तू ह्या गोष्टी नाही करू शकशील सध्या. सो सध्या ह्या गोष्टी लांब ठेव आणि नंतर जर कधी तुला इन फ्युचर तू जॉब वगैरे सोडला आहेस किंवा तू तुझ्या फॅमिलीवर फोकस करते तू तेव्हा मग तू नक्कीच बनव. मी माझ्या मम्मीला समजून सांगितलं की मम्मी नाही यार म्हणजे करू दे ना मला प्लीज, कारण लॉस तर काहीच नाही आहे, काहीच 0% लॉस नाही आहे. आणि जर सक्सेस भेटलं तर इट विल बी द मोस्ट हॅपीएस्ट मुमेंट ऑफ माय लाईफ. सो म्हणजे का, आणि मग माझ्या मम्मीला मी थोडं समजून सांगितलं आणि मग तिने मला विचारलं म्हणजे इन द सेन्स की तिने मला सांगितलं की तुझा नवरा आहे आता, सो तू त्याला विचार, तो जर ॲग्री असेल तर तू नक्की कर, कारण लॉस तर काहीच नाही आहे जशी तू सांगतेस तसं. बिकॉज शी डझंट नो अबाउट ऑल दस थिंग्स की यूट्यूब काय काय म्हणजे काय बेनिफिट आहे, काय सगळी गोष्टी तिला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. सो मी दुसऱ्या दिवशी घरी आले पुण्याला आणि त्याच्यानंतर मी रँडमली मी आणि माझे हस्बंड दुपारी आम्ही असंच बसलो होतो. सो मी त्यांना असं सांगितलं की मला ना यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे. आणि ही वॉज शॉक की म्हणजे अचानकच काय ना, ॲक्च्युली तुझ्या ऑफिसच्या म्हणजे तुझं ऑफिस, तुझं घर, तुला सगळ्या गोष्टी सांभाळायच्या, तू अचानकच यूट्यूबचा विषय का काढलायस. सो मी त्यांना माझी हिस्ट्री दाखवली बॅक 2020ची जे म्हणजे त्याच्यामध्ये दिसतात की व्ह्यूज किती गेलेत किंवा तुमचे सबस्क्रायबर्स किती गेन झाले किंवा काय सगळ्या गोष्टी. मी त्यांना दाखवलं की तुम्हाला माहिती आहे का माझ्या एकाच व्हिडिओमध्ये मला ना 1000 व्ह्यूज गेले होते. सो म्हणजे माझ्यासाठी ती गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण माझ्या छोट्याशा व्हिडिओला जेव्हा मला 2020मध्ये काहीच समजत नव्हतं, म्हणजे मी रँडमली मला पण आठवतं, मला तो व्हिडिओ सध्या माझ्याकडे नाही कारण तो माझा मोबाईल चेंज झाला आहे. सो मला हसू येतं, मला आठवतं की 10 फन फॅक्ट्स अबाउट मी हा व्हिडिओ मी काहीतरी बनवला होता आणि माझ्याकडे लायटिंग वगैरे फोकस काहीच नव्हतं. सो या सगळ्या गोष्टी मला आठवतात आहे. सो मी त्यांना रँडमली सांगितलं की त्या व्हिडिओला मला गेले होते ना, सो आपण स्टार्ट करूया, बघूया, झालं तर सक्सेस तर चांगली गोष्ट आहे आणि नाही झालं तरी इट्स ओके, जस्ट फॉर फन आपण बनवूया आणि आपल्या मेमरीसाठी आपण ठेवूया. सो ते म्हटले की ठीक आहे चालेल, तू बघ तुझ्या हिशोबाने, तुला जर करायचं असेल तू नक्कीच करू शकतेस. आणि आमचं असं असतं की आम्ही महिन्यातून एकदा तरी इस्कॉनला जातो, इस्कॉन टेम्पलला. आणि आम्ही त्या दिवशी मी पण सुट्टी घेतली होती घरी आल्याच्यानंतर आणि यांची पण सुट्टी होती. सो आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो आणि इस्कॉन टेम्पलला पोहोचल्याच्या नंतर रँडमली तो शूट करायला लागला. म्हणजे ही स्टार्ट शूटिंग, म्हणजे मी एंटर होती आहे, मला आठवतं मी एंटर होते मंदिरामध्ये आणि ही ग्रॅब हिज फोन आणि ही स्टार्ट शूटिंग. आणि माझ्यासाठी म्हणजे आणि तो ही वॉज लाईक म्हणजे आय वॉज लाईक मी शॉक, कारण काय बोलणार म्हणजे
एक 4 वर्षाचे म्हणजे मी त्या टाईमला जेव्हापासून माझ्या घरच्यांनी मला सांगितलं तेव्हापासून मी शूट्स बंद केले होते. मी सगळं माझं बंद होतं. इव्हन मी म्हणजे काहीच म्हणजे कॅमेरासमोर येण्याचा माझा काहीच मुद्दा नव्हता बेसिकली. सो माझ्यासाठी ते खूप असं म्हणजे अचानकच कोणतरी समोर तुमचं आलं आणि बोल आता काय बोल. सो माझ्यासाठी ती सिच्युएशन होती. बट मी सुरू झालं म्हणजे जसं जमतं तसं मी व्हिडिओ शूट केले. ह्यांनी शूट केले. मला ह्यांनी आयडिया सांगितले तू इथून क्लिप्स दे. मी इथून शूट करतो आणि तो व्हिडिओ आम्ही घरी आलो. मी तो एडिट केला आणि मी व्हॉइसवरतून पोस्ट केला. सो म्हणजे मला घरी आल्यानंतर रिअलाईज झालं की ॲटलिस्ट भगवंतांची ती कृपा आहे की म्हणजे मला खूप दिवसापासून करायचं होतं. त्यांचंच काहीतरी इशारा असेल, त्याच्यामागे काहीतरी कारण असेल की अचानकच म्हणजे माझ्या मनात ठीक आहे, माझ्या मनात तर नेहमीच आहे. म्हणजे मी तर असं होतं की मला कधी सेटअप मिळतं आणि मी कधी शूट स्टार्ट करू, माझं असं होतं. बट म्हणजे हे माझे हस्बंड ह्यांना अचानकच क्लिक झाला आणि अचानकच ह्यांनी शूट केला. मी ह्यांना सांगितलं पण नव्हतं की आपल्याला कंटेंट कसे बनवायचे आणि माझ्या डोक्यामध्ये पण कंटेंट कसले बनवायचे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नव्हतं की मला कशा प्रकारे कंटेंट बनवायचे, मला काय कंटेंट बनवायचे असं काहीच नव्हतं. सो ह्यांनी अचानकच स्टार्ट केला. तो आम्ही व्हिडिओ शूट केला. ह्यांनी मला सांगितलं तू या प्रकारे असं व्हॉइस ओव्हर दे वगैरे. ह्यांनी मला हेल्प केली सगळ्या गोष्टींसाठी, एडिटिंग वगैरेसाठी. आणि मग सेकंड व्हिडिओपासून एडिटिंग व्हॉइसवर सगळं मी हँडओव्हर घेतलं आहे आणि तर ते मी करते कंटिन्यू. सो असा हा माझा यूट्यूबचा प्रवास आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे यूट्यूबकडून मला अपेक्षा अशा काही भरपूर नाही आहेत की माझे मिलियन सबस्क्रायबर्स व्हावे, माझे डायमंड प्ले बटन व्हावं वगैरे भेटावं. मला असं काही माझी इच्छा नाही आहे. फक्त माझी अशी इच्छा आहे की मला फक्त सिल्वर प्ले बटनची अनबॉक्सिंग करायची आहे. दॅट्स इट. माझं एवढं छोटंसं स्वप्न आहे आणि मला नक्कीच माहिती की माझे सबस्क्रायबर्स खूप म्हणजे मला प्रेम करतात किंवा मला सपोर्ट करतात. ते नक्कीच माझी इच्छा पूर्ण करतील. आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण यूट्यूबला 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट केले. त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. मी खूप म्हणजे काय म्हणता येईल, मी खूप शॉक होते जेव्हा अचानकच आय थिंक मी 22 तारखेला व्हिडिओ अपलोड केला आणि आय थिंक 25-26 तारखेला आपले 100 सबस्क्रायबर्स झालेत. मी खूप शॉक होते की एवढे कमी दिवसामध्ये 2-3 व्हिडिओजमध्ये मी 100 सबस्क्रायबर्स हिट केलेत. इट वॉज व्हेरी प्लेझंट फॉर मी. इट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर मी ॲट द सेम टाईम. अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर यू गाईज की तुम्ही मला एवढा छान सपोर्ट केला. माझ्या व्हिडिओजला लाईक करताय तुम्ही आणि माझे व्ह्यूज म्हणजे शेअर पण करताय. त्यासाठी खूप तुमचं मनापासून धन्यवाद. असंच मला सपोर्ट करा, असंच मला प्रेम द्या. नक्कीच आपण 1,00,000 सबस्क्रायबरचा प्रवास नक्कीच आपण पूर्ण करूयात. सो तुमचं मनापासून धन्यवाद. बस एवढं सांगू शकते मी. सो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.